रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपला गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 10वा आहे. श्री गणेशाय नमः. हे अरूपा वैया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सजनाच्या विसावया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकाचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करे ना झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे. पातका लागी न उरू द्यावे माझ्या ठाई अकंचित. तू आणल्या मनात अवघे काही घडून येत. रंकाचा हिरा होत तुझ्या लाधल्या वशिला. ऐसा एकदा पुण्यराशी गेला अमरावतीसी. जाऊन उतरला सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत. मोठा अधिकारी हातात होता त्याच्या विबुद्ध हो. कार्यस्थ प्रभू जायाची याची जात. हा संताचा प्रेमी अमित. सदाचार संपन्न ग्रहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्यांनी सांगू पूजले. मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजाननाला. उठणे नाना प्रकारची अंगा लावली साची. प्रति आनंदली त्याची संत सहवासे तेधवा या उमरेटचा. धोतर जोडा नेसविला साचा. भाळी केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार. दक्षिणेचे 100 रुपये त्यांनी ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली. दर्शना लागली दाटी झाली अमरावतीच्या लोकांची. प्रत्येकाचे ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे. यथा सांग करावे पूजन त्यांची येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदनी पाऊले लातल्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्याच्या पाशी होते समर्थ गेले ते का की साधू अवघे कळले अंतर्ज्ञाने करुण. श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे ग्रस्त बळे. वकिलीत ज्याच्या पुढे ढिग कृपयाचे पडते की दादासाहेब या प्रत. म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करती खरी महाराज गेले त्याच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थाची पूजा हो. गणेशापा म्हणून होता लिंगायत वाणी. चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला. कसेही करून घराला पहा विनंती करून. आपले निष्पाप असल्यास मन त्याच्या आगमने करून. होईल आपले पवित्र सदन भाविकाचा देव असे. गणेशापा म्हणे तिला वेड लागले आहे तुला. हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बोलत तर. पा खापर्डे लागून हा साधू न्यावया सदन. श्रम पडले ते आन ध्याने उगा हट्ट करू नको. चंद्राबाई म्हणे नाथा हे न पडे माझ्या चित्ता. सांग माझी मनोवे देवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांनी नुसती सदनी येण्याची विनंती. गरीबावरी बसे प्रीती संताची ती विशेष. परी आपा बोलिना छाती त्याची होईना. बोलावल्यासी निज सदना श्री गजानन साधू ते. महाराज बदले अखेर गणेशाप्पा धरून कर. तुझी किती आहे सुदन दूर एवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते यावे काही येळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे भीड नंतर ती कवनाची. ऐसे महाराज बोलता गणेशाप्पाची चित्ता. हर्षला झाला तत्वदा तो न शब्द बोलावे. समर्थासी निवून सदनी पूजा केली उभयतांनी. आपले संसार त्यांचे चरणी अर्पण केला ते काळ. ऐसे ऐशा पूजा अमित झाल्या अमरावतीत. त्या प्रत्यक्ष पूजेप्रत एक ग्रस्त हजर असे. ता आत्माराम भिकाजीचा. ज्ञात्याने हा होता भाचा. राणा मुंबई शहराचा तार मास्तर असे की तो रजा घेऊन भला उमरावतीचा होता आला. भेटना आपल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्याचे. त्या बाळाभाऊ कारणे समर्थाने लागले ध्यान. ऐसे साधूचे चरण साधू सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा शाश्वत त्यात कशाला घेऊ उचित. केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आज पुन्हा मीन जवळी त्यांचे चरण. अमृता लागे डाकून विषय प्याल्या कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला होता विबुद्ध हो राहिला. दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगाव आले परतून. मळ्यासी न जाता जाणे आले मंदिरी मोठ्याच्या.
त्या मोठ्याच्या पूर्वीस एक जागा होती. ओस गजानन पुण्यपुरुष येऊन बसला त्या ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटील कळली साची. त्यांनी जागा मळ्याची सोडलेली हे समजले, म्हणून आला धावत त्या ओस जागेवर. सत्य महाराज आले दंडवत, अधोवदन बैसला. डोळ्यापुढे वाहे पाणी, खंड त्याच्या नसे जाणे. वस्त्र टाकले भिजवून त्या अश्रूने छातीचे. ते महाराज बदले बाटलाला, ऐसा कारे रडशी भला. शोक पण कोणता तुला झाला ते वेगळे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचे अवेर, का हो आज गेला था. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे. ही देशमुखाची बाजूनी जागा आहे बघा साची. एका मळ्याची मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मळ्यातच मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी. ते खाली करिता सत्वरी तुम्हासाठी दयाळा. काकी तुम्हा वाचून मला न काही प्रियान. हे कळले वर्तमान उग्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले. महाराज विनवू लागले निज सदना या भले हरी नारायण. महाराज बोलले तयासी मी जो या जागेची येऊन बसलो आज दिवशी. ते तुम्ही हितास्तव ते पुढे येईल कळून. आता न करा भाषण, वाद दोघाचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जागा जगी जिम्मेदार, तितके न करती विचार. मागचा पुढचा साचार हेच उणे त्याच्या ठाई. जा बंकटला लासी पाहून आणा वेगेसी. मी सोडितो तदग्रहासी, तो न नाही रागावला. ते का हे त्यास विचार. माझी कृपा तुझ्यावर आहे की तीन ढळणार कोणत्याही कारणाने. बंकटलाला तही आला तेथ, घालू लागला समजूत त्याच्या मर्जी विरुद्ध. मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्याचे बाळे ते सारखे अवघ्यांना. सखाराम व सोलेकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सकाराम देईल जागा पुढते करून आपण बघा. म्हणजे अवघ्या मैयात भागा घेता येईल सहजशिया. समेट अवघ्याची होऊन मठ बांधला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थाच्या बरोबर निस्सीम भक्त होते 4. भास्कर बाळाभाऊ पितांबर, उमरावतीचा घनशाप्पा, रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शंभू लागले. रती बाळा भाऊची अतिविरक्त झाली साची. पूर्वानं त्यांच्या नोकरीची केली अकंचित आपल्या पत्रे. येथे वरचेवरी बाळाभाऊ येण्या घरी. या परिणाम अंतरी काहीच ना त्या होईना. भास्कर म्हणे गुरुनाया ह्या सौकला पेढे खाया, म्हणून तो इच्छा जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा याती मार, म्हणजे हा जवळ करील घर. रत्न चौदावे पाहिल्या बिगर, हा येथून हलीन नसे या. लकडी वाचून माकड पाहणं कोई कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागते व्रजाला. एकदा बळीच घालवून दिले बाळाभाऊ कारण. परी तो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावसी येता भास्कर बोलला त्यासी, गारे आम्हा त्रास देशी. येथे येऊन वरच्यावर ओढाळ बेल हिरव्याच्या वरी पाहे पडाया. निरंतर त्यासी जरी दिला मार, तरी ते येथे पुन्हा तैसेच लोचटा. तुझी कृती तद निश्चयती झाली याच्या विरक्ती. त्याचेच येथ यावेर्या हे अहंकाराचे भाषण. समर्थान खपले जाण, त्याची या भास्कराचे अज्ञान. निवटा कृत्य केले असे. एकाग्रस्ताच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजानन घेऊन हाती बाळास जोडू लागले. मारता मारता मोडली बुद्ध होती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारण्या सुरू केले. ते पाहता लोक भ्याले. काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थाचे पुढे भला. केक म्हणती असे मेला तो यशा माराण्या. भास्करही झाला चिंतातूर. बाळाभाऊस पाहून मार परी समर्थाच्या समोर. बोल छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी. मग ते कंदाळून अखेरे तुटून लागली तयाला. जैसा का हातो कुंभार माती तुडवतो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा. मठी हा प्रकार चालला. शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलावयाला त्यांच्या आवडीच्या मंडळी.
मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा माझी समर्थ हात धरण्याची राजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्थ आपली भक्त पुरे झाली या प्रत आता ऐसे तुडवणे ऐसे एकता भाषण समर्थ बदले हसून हे असंबंध भाषण कार्य करतो कळेना मीन बाळासी मारिले नाही तयासी तुटविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळून महाराज म्हणाले बाळासी उठवसा वेगीसी या आपल्या मंडळीसी अंग तुझे दाखिव ऐसा आज्ञा होता भली बाळाभावर उठून बसला लोक त्यांना त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून तो वळावे ना वळाचे नाव नाही कुठे न लागली काही तो पहिल्या परीच होता पायी निमग्न आपल्या आनंदात त्या योगी भास्करा बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही न पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासिया सोने कसाची उतरले तेव्हाच त्याची या किंमत कळली आश्चर्य झाले समस्ताचे तो प्रकार पाहून सुखलाल नामे आगरवाला होता बाळापूरला होते त्याच्या आगराला काही एक द्वाड होती तिने गावात फिरावे मुला माणसात उडवावे सजगताशी हुंदडावे शिंगाने त्या आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गाई शिरावे अवचित धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे वाटेले तितके यथेष्ट खावे राहिलेली नासावे तेल तुपाचे लोंडावे पिंपे अंगाच्या धक्क्याने घरी आपले घरी बांधून ठेविता चराटे तोडी हा म्हणता साखळ्यासी आणले लगुता बांधता त्या गायीने ती गाय होती वाघीण बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसता तेचा गाभण मुळीच होईना कासकतीच धरीना कोठून ठेविता राहीना कोंडून ठेविता राहीना घरा माझ्या कोठेही लोक म्हणती सुकलाला दे खाटकास या गाईला किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून या सुकलाल म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका येसी वाटेल त्या प्रयत्नासी करून हो विद हो एका पठाची तिला एका पठाणाचीने तिला मारण्याचा यत्न केला गोळी धरून बंदुकीला टपून बैसला होता हो ते कसे काय कोण जाणे कळले गाई कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाडिता होताना मी परत गावा नेऊन दिली होती सोडून परी ती आली परतून त्या सांगा काय करू ऐसे एकता लोक म्हणती आता याला एक व्यक्ती गोविंद बुवाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला तोही या गाईला येथून घेऊन या शेगावला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूची या गाय साधूस गायी दिल्याने पुण्य तुला लाभेल साचे आणि संकट या फुले टळेल बापा त्या योगे हे ते अवघ्यांनी मानविले गायीने त्या ठरविले तिच्या धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एक यत्न नाही फळला शेवटी यश एका पटांगणाला हर कुंडळाचा ढिग केला सरकी ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणि आणली शेगाव भितरी गजाननासी द्यावया शेगाव जवळ जसे जसे शेगाव येऊ लागले तसतसे स्वभावत पडताळी त्या गायीच्या पालट समर्थापुढे ती येता क्षणी गाय झाले दिनवाने तिने आलोचने आणून पाने पाहिले त्या पुण्यपुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गायसे शयातना देणे काही बरे नसे चारे पाय बांधले गळा साखळ दंड दाविले शिंगासी ते जगत केली सराटे काथ्याच्या ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी परत ही गाय बिचारी साक्षात तिला नाही ऐसे करणे बरे अरे या मुखड्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिते हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आताच करा मुक्त ती न हुंडाळी कोणाप्रत परी लावण्या तिला हात छाती होईची कोणाची होईना जो तो पाहू मागे सरे तीत समर्थ आले त्वरे आपल्या त्या पुनईत करे बंधने तोडली धेनूच्या बंधने अवघी तुटली भली गाई गाडीच्या खाली आली पुढे लकाय टेकती झाली समर्थ वंदन करावया खाली घालून मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं समर्थाचे दिव्य चरण चाटू लागले जिभेने ऐसा प्रकार तेथ झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थाच्या प्रभावाला शेषे पूर्ण वर्णू शकेना समर्थ म्हणाले धेनुसे गाय
बाई कोण ग द्याया त्रास, तू हा सोडून मठास कुठेही जाऊ नकोस. ऐसा घडता प्रकार अवघ्याने केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थाच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बारापुरी निघून गेली. ती गाय तेथेच राहिली शेगाव मठाशी. त्या दिवसापासून ठावे तिला चराटे जाण. सुज्ञ देणूच अवघे गुण तिच्या ठाई पातलिया. अजून त्या शेगावात तिची संतती नांदते. जे काही वंदते ब्रह्मवते तेच येते घडून. असो एका कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा विप्र वाजसनीय शाखेचा. धन संपन्न सिया त्याची राग झाला त्यासी रोग झाला पोटात. उपाय केले अत्यंत परीन आला गुण एकंचित. खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थाची कीर्ती कानोपकरणी ऐकली सवती. म्हणून परिवार्या संस्वर गती आला शेगावया कारणे. रोग वेथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा. दोघ तिघांनी आज उचलून जाना आणले त्या मठात. या करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने आपदर समर्थापुढे पसरला आणि म्हणाले दयाघना मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीची यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकावा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होते खरी. तोच फेकला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जाते देहा पतीस खाया. व्याधी त्याची बरी व्हाया. तू शोभसिया त्यासी जाया. पती भक्तीन परायण. यापुढे न काही बदले चिलिम उडू लागले. गजानन स्वामी वले त्या मठा कारण शेगाविया. भास्कर म्हणे अहो बाई आता न बसा या ठाई. आपल्या पतीस लवलाई जाई घेऊन कारंजा ते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच गाली खावया आपल्या पतीस कारणे. याने तुझे होईल काम गुण येईल अतिउत्तम. लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस. निजग्रही जोडपे आले आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्य. बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मज लागे. आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला त्यांदरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे आम्हीही केले. आज सकाळ खाऊ घातले. हे नैवेद्याने जई गेले तई त्या वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केलेत हे हाय. आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला. माधवनी धान्य हेच कथिले. सुकृतानीही वर्णिले. निघटांनी कथन केले. शारंगधरे ऐसेच म्हणे. तुम्ही तो प्रसाद दिला पाहिजे होता. भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोग पडतसे. ऐसे वैद्य बोलले. आप्त अवघे घाबरले. जे ते टोचू लागले. लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटित. लक्ष्मणाचे पोट सत्य तेच होऊन अकस्मात होऊ गेले. शोचा वाटे व्याधी गेली. हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाचे. निसर्गाच्या बाहेर वैद्यशास्त्र काही न करी. तेथे उपयोग पडे खरी कृपा देव संताची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगाव सत्वर. म्हणे महाराज माझे घर पायी लावून पवित्र करा. मी आलो त्याचसाठी. चला कारंज ज्ञान जेठी मला न करा ही पुटी. नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. तेव्हा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणार. वरी एका ताटात काही रुपये ठेवले सध्या. महाराज बघून त्या प्रत ऐशा रीतिया बोलले. शिया माझे काही न उरले. मग हे रुपये कुठून आले. लक्ष्मण ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर. आता उघडले अवघे दारे. फेकून दे रस्त्यावर अवघी कुलपे धवा. लक्ष्मण काही न बोलला. मौन धरून बैसला. परी समर्थ आग्रह धरिला. खजिन्याचे दार उघडले. भीत मोकळे द्वार केले त्यांनी अखेर. खजिन्याचा उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला.
आणि म्हणाला, महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलले जरी बरे परी अनन्य भाव अंतरीचा. हे त्यांचे दांभिकपण समर्थ आले कळून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारिया. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान. परिअंतरी कडवटपण पूर्ण त्याचे भरले असे. सोडून त्यांच्या घरासी उपाशी निघून गेले पुण्यराशी. दांभिकाच्या सदनाचे संतन होती तृप्त कदा. तेथ त्याच्या घरासी वा धन दौलताची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर परी तो जो काही बोलला त्याच्या सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले माझे माझे म्हणते भले. भोग आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो त्या ठाया. यापेक्षा दुप्पट्या परिणते तुझा प्रारब्धिया. तेच पुढे झाले सत्य 6 महिन्यात. अवघी लक्ष्मी झाली पस्त त्या भिक्षेच्या वेळ आलिया. म्हणून श्रोते परमार्थ खोटे न खपे यकंचित. याचा साठी चरित्र समर्थ घडवून आणिले श्री गजानन चिंतामणी. त्यागार काय शोभा आणि वास वर्णा लागोने भुषवावे ह्या कथेला ते. स्वस्ती श्रीदास विरंचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत निज कल्याण व्हावया. शुभम भवतो. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री विजय ग्रंथ 10मोऽध्याय समाप्त. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय.